नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कर्जमाफीबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला दिसून येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्ता आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. अखेर हा निर्णय काय आहे, कर्जमाफीबद्दल काय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक सविस्तर माहिती आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी तुम्हाला रोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आल्याचे समोर येत आहे. सरकारने 30 जून 2026पर्यंत कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. त्यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी असं या कर्जमाफीला नाव देण्यात आलं असून या कर्जमाफीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकारकडून माफ केलं जाणार आहे. तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्त्वाचे अपडेट्स देत शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान आवास योजना, लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. येत्या 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याने त्यांच्या कर्जाचा बोजा आता हलका होणार आहे. मित्रांनो, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठी खुशखबर दिली. कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपये भाव मिळत असल्याने कांदे फेकून द्यायला लागले आहेत. मित्रांनो, अशावेळी मी केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे कांदा विकत घ्या अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मित्रांनो, तसेच शिवराजसिंग चौहान यांच्यासोबत येत्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन साखर कारखानदारीच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरील संकट दूर करेल असा शब्दसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तर मित्रांनो, नुकतंच त्यांनी साताऱ्यामधून बोलत असताना हे विधान दिलेलं आहे, हे आश्वासन दिलेलं आहे की 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे आणि जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपयांचं अनुदान देखील आम्ही देणार आहोत. तसेच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना देखील त्यांनी एक दिलासा दिलेला आहे. अपेक्षा करतो मित्रांनो, माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.